पहिला सिमी आणि पहिल्या सीमेतला पहिला गुलालाचा मानकरी कोण होतोय? अतिशय सुंदर अशी लढत आहे, अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो आणि बाजी मारले. डबल हिंद केसरीचा मान घराला आहे. पारका आदत नाव गाजवायला परत सज्ज आहे. इथनं निकाल अगोदर येऊ द्या आमच्याकडे. तुमचा 1000 रुपये सांगूया. तेच सांगताना पळताना सांगतो माझा 1000 रुपये. पुढला अजिंक्य केसरी कारंडवाडीकरांच्या मैदानातला सेमी 2 बळतोय आणि 2 मध्ये लढत आहे. अटी तडीची लढत आहे. शेवटच्या क्षणाला कोण होणार फायनल मात्र अतिशय सुंदर आणि बाजी मारली ड्रायव्हर आवारवाडीकरांनी. या बघा माग गाड्या उभ्या राहिल्या त्या, लक्ष ठेवा. कल्याण वळवा सेमी फायनल 3 वळवा सेमी सुटला या मैदानातला आणि तिसऱ्या सेमीत लढत चालू आहे. खेळ आदतचा कशी गती आहे, कशी गती. अतिशय सुंदर अशी लढत 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 झाली. आड्याला पळाले देगावकर, मध्ये पळा प्रतीक आणि पड्याला कडेला पळाला पप्पू. आपल्याला खुश करणार जानूबाई देवीच्या यात्रेनिमित्त मौजे गोळेवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल मैदान आणि हे मैदान फक्त आदत बैलाचंच होणार आहे याची नोंद घ्या. कारण मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमावली मैदान संपन्न होत आहे. दिनांक लिहून घ्या. कारंडवाडीकरांच्या आदतच्या मैदानातला 4था सेमी बळतोय आणि 4थ्या सीमीत लढत चालू आहे. कोण होणार व्हायला पात्र? अतिशय सुंदर आणि बाजीरावच निर्वाद वर्चस्व. युवराज गुरव चेअरमन यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम आहे. समालोचनकर्त्यांना 500चा इनाम आहे. चेअरमन मनपूर्वक धन्यवाद. लखन माने यांच्याकडून समालोचनकर्त्यांना 200चा इनाम आहे. आपलं या ठिकाणी 5 सुटला आणि 5चा रण संग्राम चालू आला. कोण होतोय गुलालाचा मानकरी? अतिशय सुंदर आणि राजाच निर्वाद वर्चस्व. तिथं निकाल नीट बघा. पंच कमिटी गडबड करायची नाही. वळवा सेमीफायनल 6 वळवा सेमीफायनल 6 वळवा सेमीफायनल 5चा निकाल निकाल आणि निकाल सेटला आणि नाल्या गाडी मागराय आणि सुंदर अशी लढत 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 झाली नाही. शेवटच्या क्षणी निकाल घेतला मेजर डॉन. पळा आताशी गती घेतली. पंच कमिटीने स्क्रीनचा आधार घ्यायचा व्यवस्थित. कशी गती आहे? एवढी गती धरली असती तर मिलिटरी 7 सुटला आणि 7 मध्ये लढत चालू आले. कोण होतोय 7वा गुलालाचा मानकरी? अतिशय सुंदर अशी अटी आणि तडी लढत आहे. कोण होणार व्हायला पात्र? अतिशय सुंदर अशी काटा लढत झाली. पाड्याला कड्याला होता जाधववाडीकरांनी त्याच्या शेळ्याला होता बबलू आणि पाड्याला होता कमिटीचा कस आहे. सावकाश निर्णय घ्या. सुहास मेडेकर स्क्रीन कडे बघा. त्या गाड्या बघायचं राहू द्या. स्क्रीन कडे बघा. 2 गाड्यात अटी आणि तटीची लढत झाली. कोण झाला फायनलला पात्र? आर्याल होते साक्षीनं श्रावणी दत्ता शिंदे पाटकर बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड आणि पड्याल होते ऋषी भोसले सातारा पैलवान कार्तिक झेडे सोन्या ड्रायव्हर जाधव. फायनलचा फेरा सुटला. कोण होणार 1 नंबरचा मानकरी? सुंदर अशी लढत चालू आहे. टी तडीची लढत चालू आहे. शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि कुणी बाजी मारली? लढत झाली तिघात.
कोण सुंदर असं मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा पडाला कोण झाला एक नंबरचा मानकरी बाजीराव पतंगराव की खंड्या तिघात लढत झाली गाड्याला बाजीराव मध्ये पतंग आणि पड्याला कडेला खंड्या अटी आणि तडीची लढत शेवटच्या क्षणी निकाल घेतला कुणी